मी सुवर्ण 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत। उर्फी जावेदच्या बातमीने सुरुवात करतोय। बुलेटिनची अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून झालेल्या वादावरून अखेरीस उर्फीची पोलीस चौकशी झाली। पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आंबोली पोलीस स्थानकात आज उर्फी दाखल झाली। सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फीची चौकशी करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांनी तिला प्रश्न विचारले। काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीची पोलीस आयुक्तांनी दखल घेत संबंधितांना चौकशीचे आदेश दिले होते। त्यानंतर पोलिसांनी उर्फीला चौकशीला येण्याकरता नोटीस पाठवलेली होती। उर्फीने आपला जबाब सादर केलेला आहे पोलिसांकडे। तिचं काय म्हणणं आहे आपण बघूया। जे कपडे मी शूटिंगसाठी परिधान करते तेच कपडे घालून मी घराबाहेर पडते, तेव्हाच कॅमेरामन माझे फोटो काढतात। मी कोणत्याही चॅनलवर जात नाही। एकाच फोटोची सातत्याने चर्चा होतीये। मला घटनेने कोणतेही कपडे घालण्याचा अधिकार दिलेला आहे। उर्फीने असा जबाब नोंदवलेला आहे। मला घटनेने कोणतेही कपडे घालण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मी शूटसाठी जे कपडे घालते तेच घालून मी घराबाहेर पडते। एकाच फोटोची चर्चा सुरू झालेली आहे। अजून एका मोठ्या बातमीकडे वळूया। गोकुळ शिरगाव मधील सेराफ्लेक्स या कंपनीला भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मोठ्या प्रमाणात परिसरात आगीचे लोट बघायला मिळत आहेत। महत्त्वाची बातमी आहे, आग लागलेली आहे। एका कंपनीला ही आग लागली आहे। कोल्हापुरात ही केमिकल कंपनी आहे जिला भीषण आग लागलेली आहे। आगीचे लोळ उठलेले बघायला मिळत आहेत। गोकुळ शिरगाव इथे ही कंपनी आहे, केमिकल कंपनी, जिला आग लागली आहे। आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास होईल। मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। प्राथमिक माहिती ही दृश्य सुद्धा आता आलेली आहेत। एका केमिकल कंपनीला आग लागलेली आहे। प्राथमिक माहिती समोर येते। कशामुळे आग लागली हे अजून समजायचंय। मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केमिकल कंपनीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे। कोल्हापुरातली ही दृश्य आपण बघतोय। शिरगाव इथली ही दृश्य आहेत। केमिकल कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेली आहे। काळ्या रंगाचे धुराचे लोट आपण बघतोय। गोकुळ शिरगाव इथली सेराफ्लेक्स कंपनी आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, किती वाजताच्या दरम्यान आग लागली? आताची काय परिस्थिती आहे? कुठला हा परिसर आहे? गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधला हा सगळा परिसर आहे। दुपारच्या सुमारास सेराफ्लेक्स या केमिकल कंपनीला या आग लागली आणि या भीषण आगीचे लोळ आहे ते इतरत्र आपल्याला परिसरातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। खरं तर या कंपनीच्या शेजारीच एक पेट्रोलियम कंपनी आहे, त्यामुळे अतिशय दक्षता या संदर्भातली घेण्यात येते। परिसरातल्या नागरिकांना सुद्धा सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा प्रयत्न आहे तो प्रशासनाचा सुरू आहे। अग्निशमन दलाच्या काही गाड्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न एकूणच या ठिकाणी सगळ्यांचा सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र एकूणच आगीची भीषणता मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठे आगीचे लोळ आहे ते परिसरामध्ये पाहायला मिळतात। मात्र सध्या प्रशासनाने इथल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची मोहीम आहे ती हाती घेतलेली आहे। सगळ्या कामगारांना कंपनीतले आहे ते बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। अद्याप या संदर्भातली एकूणच माहिती आहे ती उपलब्ध झालेली नाही। नेमकं किती नुकसान झाले किंवा आगीचं प्रमाण काय आहे आणि त्याचं कारण काय हे स्पष्ट झालेलं नसलं तरी प्रशासन मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिलीत या आगी संदर्भातली, त्याबद्दल। आता बोलूया आपण नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीविषयी। या पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरेंच्या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे। सुनील बागुल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं शुभांगी पाटील म्हणाल्या। मैदानावर लढणाऱ्या महिलेला आमदार बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलं। शुभांगी पाटील यांना नाशिकच्या वतीने महाआघाडीच्या वतीने पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे। माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांच्या निवडणुकीचे सर्व सूत्र दराडेंकडे दिलेलं आहे
आणि आम्ही सर्व नाशिकचे जेवढे पदाधिकारी आहे आजपासून त्या ताईंच्या प्रचाराला आणि त्यांना निवडून कसं आणायचं यासाठी कामाला लागलो आहे. शुभांगी पाटीलच या आमच्या आता अधिकृत उमेदवार आहे. साहेबांनी आणि सगळ्या आमच्या म्हणजे महाविकास आघाडीने नक्कीच चांगला विचार केला असेल, कारण की काम करणाऱ्याला आणि पहिली महिला पदवीधर आमदार करण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी पाठबळ दिलेलं आहे. तर नक्कीच मी त्यांना हे करेन. मी अजूनही अपक्षच आहे, कारण की एबी फॉर्म कोणाचाच नाही, म्हणून आपण अपक्षच आहोत. पण पक्षश्रेष्ठ जो निर्णय घेतील त्याच्यावर. अधिक जाणून घेऊया शुभांगी पाटील यांच्याविषयी. त्या BA आहेत, DED आहेत, MA BEd आहेत आणि LLB आहेत. भास्कराचार्य संशोधन संस्थेत धुळ्यामध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या त्या संस्थापक आहेत. प्रमुख सल्लागार म्हणून महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनचं त्या काम बघतात. ग्रामविकास मंडळ मोलगी जिल्हा नंदुरबारच्या त्या सचिव आहेत. गोपाल बहुउद्देशीय संस्था जळगाव आणि युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटी धुळेच्या त्या अध्यक्ष आहेत. नाशिकच्या पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबेंमुळे झालेल्या घोळामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्यात मविया सत्तेत असताना ज्या पद्धतीनं किमान समान कार्यक्रमावर एकत्र सरकार चालवलं, तसाच एकोपा विरोधी पक्षात काम करताना सुद्धा असायला हवा, तरच पुढच्या सगळ्या लढाया मविया एकत्र लढू शकतं, ही भूमिका शिवसेनेची आहे, असं विधान खासदार संजय राऊतांनी केलं. तसंच नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही, अशा प्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात असं म्हणताना सत्यजित तांबेंवर देखील त्यांनी निशाणा साधला. तसंच प्रकाश आंबेडकरांसोबत युतीबाबत शिवसेनेची सुरू असलेली चर्चा मवियात लपलेली नसून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना समन्वय असणं गरजेचं आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं. पण ही निवडणूक जी आहे नाशिक पदवीधर बिनविरोध होणार नाही. आता आमची मातोश्रीवर त्या संदर्भात मीटिंग आहे, बैठक आहे आणि आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक बिनविरोध होणार नाही. उद्या जाऊन हे अशा प्रकारे निर्णय घेणार आहेत किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललंय किंवा भारतीय जनता पक्षानं काय गुप्तपणे कारवाया केल्या आहेत हे प्रत्येक वेळेला आपल्याला समजतं असं नाही. त्याच्यामुळे त्यासाठी काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही. आमच्या पक्षात सुद्धा आम्ही याला सामोरं गेलेलो आहोत अशा प्रकारच्या. पण भविष्यामध्ये महाविकास आघाडीनं आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी जर समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाही. जसं प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेशी चर्चा सुरू आहे, पण ती लपून नाही राहिली. त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना माहिती देत असतो, काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही माहिती देत असतो. त्यातून जो काही निकाल लागायचा तो भविष्यात लागेल. पण कोणतीही गोष्ट महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेताना महत्त्वाचा हा समन्वयाची भूमिका असणं गरजेचं आहे. दरम्यान बिनविरोध निवडणूक न होऊ देण्याच्या राऊतांच्या वक्तव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं. लढाईमध्ये सर्वांना त्याचा खुलं मैदान आहे. राहिला संजय राऊत यांचा प्रश्न, तर त्यांना कोणी विनंती केली आहे की बिनविरोध करा? त्यांच्याकडे कोण गेलं बिनविरोध करायला? आम्ही तर नाही गेलो, किंवा मला वाटतं बाकी उमेदवारी गेले नाही कोणी की आमची बिनविरोध करून द्या. त्या स्वतःवरूनच आपल्याकडे म्हणताय की ही बिनविरोध होऊ देणार नाही. कोणी म्हटलं तुम्हाला बिनविरोध करा? कोण ज्ञानी माणूस त्यांच्याकडे गेला बिनविरोध करा असं म्हणायला? त्यामुळं त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 2 पोटनिवडणुका अजून आयोगाने जाहीर केलेल्या नाहीत. मात्र पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेऊन तो जाहीर करू असं वक्तव्य करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार देणार का नाही ही बाब गुलदस्त्यात ठेवलेली आहे. पुणे पिंपरी चिंचवड या 2 ठिकाणच्या पोटनिवडणुका
निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल त्यावेळेस त्या लावल्या जातील. ते बऱ्याच प्रकारची राजकीय स्थित्यंतर झालेली असल्यामुळं त्या संदर्भात शेवटी आम्ही सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ. आत्ताच लगेच चर्चा करण्यात, अजून निवडणूकच लागलेली नसताना चर्चा करण्यात अर्थ नाही असं माझं स्वतःचं मत आहे. पुणे शहराच्या नामांतराला अजित पवारांचा विरोध असल्याचं दिसतंय. पुणे शहराचं नाव बदलून जिजाऊनगर करावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. आमदार अमोल मिटकरी आगामी अधिवेशनात ही मागणी करणार आहेत. मात्र अमोल मिटकरींच्या या भूमिकेला हिंदू महासंघानं विरोध केलाय. याच मागणीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. कुणाचाही अनादर करण्याचं कारण नाही. पुणे शहर म्हणजे मिनी इंडिया आहे, त्यामुळे सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं अजित पवार म्हणाले. मूळ पुणेकरांची काय अपेक्षा आहे हे पण गेलं पाहिजे, तपासलं गेलं पाहिजे. त्यांची अपेक्षा काय आहे त्यांना विश्वासात न घेता जर बाहेरच्यांनीच अशा प्रकारचा सल्ला द्यायला सुरुवात केली तर थोडंसं अडचणीचं ठरतं. सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यावी. कुणाच्याबद्दल अनादर अजिबात कुणालाच नाही. सगळी नावं चांगली आहेत, पण पुणेही नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, याचाही विचार केला पाहिजे. ज्या पुण्याच्या पुण्येश्वर महादेवावरनं पुण्याचं नाव पुणे हे पडलं, ते पुण्येश्वर महादेवाचं मंदिर आज एका दर्ग्याखाली दाबले गेलेलं आहे. ते मुक्त करण्यासाठी ब्रिगेडनं आमच्या बरोबर यावं. राजमाता जिजाऊंना कदाचित ते जास्त आवडेल. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय. 17 जानेवारीला निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूनेच लागणार असून मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि नगरसेवक सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात प्रवेश करतील असा दावा संजय शिरसाटांनी केलाय. तसंच ठाकरे पक्षातील अनेक नेते 17 जानेवारीची वाट पाहत आहेत. ठाकरेंना पक्षप्रमुख पद गमवावं लागणार असल्याचंही शिरसाट म्हणाले. म्हणून आमची अशी अपेक्षा नाही, आम्हाला खात्री आहे की हा निकाल हा आमच्या बाजूने लागणार आहे. जेव्हा हा निकाल लागेल ना तर त्यावेळेला उद्धव गटांकडे जे असलेले काही आमदार आहेत, नगरसेवक, बहुतेक मुंबईचे किंवा इतर ठिकाणचे, हे सर्व लोक फक्त त्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यांना अधिकृतपणे जेव्हा आम्ही पक्ष म्हणून जेव्हा आम्हाला मान्यता मिळेल, हे सर्व लोक आमच्याकडे येणार आहेत आणि याचीच खऱ्या अर्थानं भीती ही उद्धव गटांना आहे. दरम्यान संजय शिरसाट यांना आदित्य ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिलंय बघूयात. संजय शिरसाटांचं एक लेटेस्ट विधान आहे की त्यांचं म्हणणं आहे की 17 तारखेनंतर पक्ष प्रमुख पद राहणार नाही, निकाल आमच्या बाजूने. हे सगळं अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण हे सगळं मंत्रिपदासाठी माझा पगार जास्ती की तुझा पगार जास्ती, पगार कशावरनं तर आमच्या टीका कोण करतं हे ठीक आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मरण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर इथल्या त्यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे नितीन गडकरींना धमकी देण्यात आली, खंडणी मागण्यात आली. नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मरण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांसह ATS, ANO सह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. गडकरी यांच्या वर्धा रोडवरच्या निवासस्थानावर आणि खामलियातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. नाही, आतापर्यंत ते डिटेल येईपर्यंत काही आपल्याला सांगता येणार नाहीये, पण जोपर्यंत पूर्ण डिटेल येतील, आहे तो नंबर खरा आहे कोणता आहे, तर त्याच्या अनुषंगाने डिटेल आल्यानंतर, ऑन रेकॉर्ड आल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर. सुरक्षा तर जे आहे ती आम्ही काळजी घेतोय, त्या पद्धतीने सुरक्षाही वाढवलेली आहे आणि साहेबांच्या ज्या ठिकाणी प्रोग्राम आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीने काळजी घेऊ. मतांची गोळाबेरीज विशाळगडाच्या बाबतीत चालू देणार नाही. स्थानिक आमदारांनी मतांचं राजकारण करू नये असा कडक इशारा संभाजीराजेंनी दिलाय. आमदारांनी 100-500 मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमण पाठीशी घातल्यानंच विशाळगडची ही विषण्ण अवस्था झालेली आहे. अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार विनय कोरे यांचं नाव न घेता त्यांना थोडं सुनावलंच. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणावरून संभाजीराजे यांच्या शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी चांगलेच आक्रमक झालेले आहे. संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करून आपला तीव्र संताप नोंदवला. तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडाच्या बाबतीत चालू देणार नाही असा इशारा त्यातून दिलाय.
आपल्यासोबत आमदार विनय कोरे सर आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घ्या. जे संभाजीराजेंनी आरोप केलेले आहेत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून, त्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय? खरंच मताचं राजकारणासाठी अतिक्रमणाला पाठीशी घालताय का? नाही, मुळात संभाजीराजेंनी जे फेसबुक पोस्ट केलेली आहे ती मी सकाळी बघितली. मला असं वाटते की कदाचित संभाजीराजेंचा कुणीतरी ह्या विषयात गैरसमज करून दिला असल्यामुळं त्यांनी अशा प्रकारची पोस्ट केलेली आहे. कालच्या बैठकीचं स्वरूप हे प्रामुख्यानं कोणाला पाठीशी घालणं किंवा अतिक्रमण कायम करणं किंवा अतिक्रमण ठेवणं किंवा कोणाच्या तरी विरोधात शासनाचा पाठबळ मिळणं अशा प्रकारचं त्या बैठकीचं स्वरूपच नव्हतं. त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून एक चांगला समन्वय प्रशासनाचा, तिथल्या ग्रामस्थांचा आणि दुर्गप्रेमींचा करणं ह्याचा एक प्राथमिक आढावा घेण्यासंदर्भातली कालची बैठक होती. पण दुर्दैवानं कशासाठी बैठक आहे, काय आहे ह्याचा विचार न करता एक वेगळ्या प्रकारचा विचार किंवा वातावरण त्यातनं तयार झालं आणि त्यातनं हा सगळा गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. खरं तर संभाजीराजे यांनी विशाळगडाची पाहणी केली होती, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीला प्रामुख्याने तुम्ही अनुपस्थित होता, त्याचं नेमकं कारण काय? नाही, प्रामुख्यानं त्या बैठकीचं मला निमंत्रणच नव्हतं आणि अचानक जर एखादी बैठक लागली आणि माझी जर काही पूर्वनियोजित कार्यक्रम असले तर ती मी त्या बैठकीला हजर राहू शकत नाही. आपण नियोजनपूर्वक सगळ्यांच्या वेळ घेऊन जर एखादी बैठक ठरली आणि आपण गेलो नाही तर आपल्याला असं म्हणता येईल. पण मला काही त्याच्या लेखी निमंत्रण किंवा तोंडी निमंत्रण त्या बैठकीचं नाही आहे. खरं तर मुख्यमंत्री सुद्धा या संदर्भातली बैठक घेणार होते, मात्र तुम्ही दबाव आणून ही बैठक रद्द केल्याचा आरोप आहे शिवप्रेमींच्याकडून होते. नाही, बैठक आपण रद्द केली नाही. आज कुणाला लोकांना यातले मूळ विषय माहिती नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. गोकुळ शिरगाव मधल्या सेराफ्लेक्स कंपनीला भीषण आग लागली आहे. काही अपडेट या बातमी संदर्भातले येत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मोठ्या प्रमाणात परिसरात आगीचे लोळ उठलेले आहेत. ही दृश्य आपण बघतोय. कोल्हापुरात केमिकल कंपनी आहे जिला भीषण आग लागलेली आहे. सेराफ्लेक्स असं कंपनीचं नाव आहे, केमिकल कंपनी आहे. भीषण आग लागली आहे. धुराचे लोळ आपल्याला उठताना बघायला मिळतात आणि आगही अजून धुमसतेच आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न करतायत, पण आग का लागली हे मात्र अजून समजू शकलेलं नाही. आपण या सगळ्या विषयीचे अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याकडून. मात्र आत्ता आपण ही दृश्य बघतोय ती कोल्हापुरातल्या शिरगाव इथल्या सेराफ्लेक्स केमिकल कंपनीतली. बाजूला एक पेट्रोलियम संबंधित कंपनी आहे, त्यामुळे अधिक सतर्कतेने ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि वेगाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून ही आग पसरू नये. परिसरातल्या नागरिकांना इतरत्र हलवण्यात आलेलं आहे. अजून ही आग कशी लागली, या कंपनीत कोणी उपस्थित होतं का, जीवितहानी झालेली आहे का, या सगळ्या संदर्भातले काही अपडेट्स पुढे येऊ शकलेले नाहीत. प्राथमिक माहिती अशी की एक केमिकल कंपनी आहे, सेराफ्लेक्स तिचं नाव आहे. कोल्हापुरातल्या शिरगाव परिसरात ती आहे जिथे आग लागलेली आहे. केमिकल कंपनीमुळे आग खूप मोठ्या प्रमाणात पसरते. धुराचे लोट बघायला मिळतात. काळ्या रंगाचा सगळा धूर बाहेर येतोय. गगनापर्यंत पोहोचेल असा धूर आहे. आगीचे लोट बघायला मिळतात. आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करतंय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. कोल्हापुरातली ही थेट दृश्य आपण बघतोय. कोल्हापुरातनं केमिकल कंपनी शिरगाव इथली ही दृश्य आहे. सेराफ्लेक्स नाव आहे तिचं. भीषण अशी आग लागलेली आहे. लांबून काही दृश्य आपल्याला उपलब्ध झाली होती. आता समोरून कंपनीची आणि आगीची ही दृश्य आपण पाहू शकतोय. पुण्यामध्ये राज्य गुन्हे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पोलिसांचा नावलौकिक कायम राहावा यासाठी पोलिसांनी पारदर्शकतेनं काम करावं अशा सूचना फडणवीसांनी दिल्या. तसंच सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून त्या रोखण्याकरता उपाययोजना केल्या जाणार आहेत असं फडणवीस म्हणाले. तसंच राज्यात ड्रग्ज विरोधी मोहीमही सुरू केली जाणार आहे. एक विशेष मोहीम ही ड्रग्सच्या विरुद्ध सुरू करण्याचा देखील त्या ठिकाणी मानस मी बोलून दाखवलाय आणि त्याची स्ट्रॅटेजी आम्ही तयार करतो. मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हे आश्वस्त केलं आहे की
ही जी काही बदललेली रेजिम आहे या रेजिममध्ये ट्रान्सफर्स पोस्टिंग यामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराला त्यांना सामोरं जावं लागणार नाही. आताही आम्ही ट्रान्सफर्स पोस्टिंग केल्या, कोणालाही भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांनीही ट्रान्सपरंट पद्धतीनं पुढचं सगळं काम हे केलं पाहिजे. आणि जो काही एक महाराष्ट्र पोलीसचा नावलौकिक आहे, ज्याला मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी बट्टा लावला, तो नावलौकिक पुन्हा मिळाला पाहिजे या दृष्टीने काम केलं पाहिजे. सायबर क्राईममध्ये केवळ म्हणजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढवणं एवढं पुरतं नाही, तर आम्ही एक अतिशय रोबस्ट अशा प्रकार प्लॅटफॉर्मही तयार करतोय. पण त्याहीपेक्षा सायबर क्राईममध्ये कन्व्हिक्शन फार कमी आहे आणि त्याचे कारणं देखील आहेत. त्यातली काही कारणं ही जो आपला कायदा आहे त्या कायद्यात काही बदल अपेक्षित आहेत. तो केंद्राचा कायदा आहे. आत्ता ज्यावेळेस एक कॉन्फरन्स केंद्रीय मंत्र्यांनी घेतली होती त्यावेळेस आम्ही काही सूचना केल्या होत्या आणि आता केंद्र सरकारही बहुधा याच अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये काही अपेक्षित बदल करेल आणि त्यातनं मग कन्व्हिक्शन वाढवण्याकरता आपल्याला त्याचा फायदा मिळेल. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानकडून पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. शहरातील बेलपुरा भागातील न्यू हायस्कूल मैदानात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या पतंग महोत्सवात लहान मुलांना पतंग वाटण्यात आले. यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पतंग उडवत महोत्सवाला सुरुवात केली. नवनीत राणा यांनी उखाणा घेत शुभेच्छा दिल्या, तर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना पतंगाच्या माध्यमातून संदेश दिला. दरवर्षी आम्ही याच ठिकाणी येऊन पतंग महोत्सव सगळे जोडे बेलपुराचे लहान लहान मुलं असतात, शाळेची मुलं असतात, त्यांच्यासोबत आम्ही पतंगोत्सव साजरा करतो आणि खूप आनंद येते. कारण या मुलांच्या चेहऱ्यावर जर आपण स्माईल पाहिली तर अनएक्सपेक्टेडली जे स्माईल आहे, जे खुशी आहे त्यांच्या चेहऱ्यावर, कारण लोकप्रतिनिधी एवढे ग्राउंडवर येऊन त्यांच्यासोबत कधी मिसळत नाही. तर मग आम्ही कधी आमच्या जीवनात पाहिला नाही की लोकप्रतिनिधी कधी या पद्धतीने येऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा करते. तर म्हणून दरवर्षी आम्ही त्यांच्यासोबत हे आनंद साजरा करत असतो. महाराष्ट्र केसरीचा थरार आज महाराष्ट्राला अनुभवता येणार आहे. आज महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोण पटकावणार याची उत्सुकता आहे. गादी विभागात पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यात मुकाबला होणार आहे, तर माती विभागात पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात झुंज होणार आहे. या दोन्ही गटातील विजेते महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी भिडणार आहेत. यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याची उत्सुकता महाराष्ट्रालाच लागून आहे. गुवाहाटीच्या नारेंगी आर्मी कंटोनमेंट विभागामध्ये एका जंगली हत्तीचा धुमाकूळ बघायला मिळाला. एक जंगली हत्ती रस्ता ओलांडत होता. हत्तीला ओव्हरटेक करण्याच्या नादात एक टेम्पोवाला हत्तीला आडवा आला, मात्र हत्तीला पाहून त्या टेम्पो चालकानं धूमच ठोकली. रस्ता ओलांडत असलेल्या हत्तीनं टेम्पोला अक्षरशः फुटबॉलसारखं उडवून पायाखाली चिरडलं.